रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला असताना पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना मात्र त्याचं काहीच सोयर सुतत नसल्याचं चित्र आहे। पालिकेच्या जीर्णोद्धार विभागाचे कर्मचारी दादरच्या डॉक्टर अँटोनिया डिसिल्वा मैदानावर चक्क क्रिकेट खेळण्यात मग्न होते। पालिका आयुक्तांनी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सोमवारची डेडलाईन दिली होती। या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांना त्याचं गांभीर्य नसल्याचं दिसतंय। यामध्ये काही अभियंते सहभागी असल्याचीही माहिती मिळते आहे। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर टीका करण्यात आली। मराठा मोर्चासंबंधी बडोले यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार आजच्या सामनामधील अग्रलेखातून घेण्यात आला। जिभांना लगाम घालण्याची गरज असल्याचं सूचक विधान या अग्रलेखातून करण्यात आलं। मोर्चे म्हणजे पैशांचा खेळ आहे असं राज्याच्या एका मंत्र्यानं सांगणं बरोबर नाही। महाराष्ट्राचे मंत्री बडोले यांनी जे विधान केलंय त्यामुळे भाजपची पंचायत झाली। बडोले यांनी हे विधान करून बदमाशांच्या पोळावर दगड मारला। त्यामुळे आता बडोले यांच्या विरोधात मराठा समाजाचे लोक खवळून उठले असल्याचंही या अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे। मुंबई विमानतळावरील अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात येणार आहेत। छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 2 धावपट्ट्यांच्या डागडुजीचं काम करण्यात येणार असल्यानं उड्डाणं रद्द करण्यात येणार आहेत। त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान मुंबईतून होणार असलेली 2100 उड्डाणं रद्द केली जाणार आहेत। आजपासून सुरू होणाऱ्या डागडुजीचं काम 28 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। 18, 20, 24 आणि 27 ऑक्टोबर त्याचप्रमाणे 3, 7, 14, 17, 21, 24 आणि 28 नोव्हेंबर या दिवशी प्रामुख्यानं डागडुजीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे या 12 दिवसात अनेक उड्डाणं रद्द केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। जाहीर करण्यात आलेल्या 12 दिवसात 175 उड्डाणं रद्द होतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे। महानायक अमिताभ बच्चन यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून वाढदिवसाचं बिलेटेड गिफ्ट देण्यात आलं। राज ठाकरेंनी स्वतः अमिताभ बच्चन यांचं काढलेलं स्केच त्यांना गिफ्ट देण्यात आलं। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी हे गिफ्ट अमिताभ यांच्या निवासस्थानी जाऊन दिलं। विशेष बाब म्हणजे याचं रिटर्न गिफ्टही अमित यांना मिळालं। अमिताभ यांचं स्टेटस सिम्बॉल मानलं जाणारं ग्रीन वॉच त्यांनी अमित ठाकरेंना गिफ्ट दिला। कॉमेडी किंग कपिल शर्माला मुंबई हायकोर्टानं तात्पुरता दिलासा दिला। गोरेगाव इथल्या राहत्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे बदल केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं कपिल शर्माला नोटीस पाठवली आहे। या नोटीशीविरोधात कपिल शर्मानं मुंबई हायकोर्टात दाद मागितली। 23 नोव्हेंबरपर्यंत कपिल शर्माला दिलासा देत हायकोर्टानं सुनावणी तहकूब केली। दिंडोशी कोर्टात हे प्रकरण 2014 पासून न्यायप्रविष्ट आहे। त्यामुळे पुन्हा नव्यानं नोटीस पाठवणं चुकीचं असल्याचं कपिल शर्मानं म्हटलं। दिवाळी अगदी जवळ आलेली असताना मुंबईतील कपडा मार्केटमधील कामगारांनी संपाचा हत्यार उपसले, पण कामगारांना न जुमानता व्यापाऱ्यांनी दुकानं सुरू ठेवल्याचं चित्र आहे। त्यामुळे कापड मार्केटमधील गुमास्ता कामगारांच्या संपाचा कोणताही परिणाम झालेला नाही। पगारवाढी बरोबरच विम्याचं संरक्षण मिळावं या मागणीसाठी कामगारांनी आधी देखील 2 दिवस संप पुकारला होता। मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर कामगार बेमुदत संपावर गेलेत। मात्र याचा मार्केटवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही। मुंबई महापालिकेला अनधिकृत बांधकामांच्या तब्बल 70,000हून जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। पालिकेनं 1916 या क्रमांकावर तक्रारी नोंदवण्याची सोय करण्यात आली आहे। त्यावर मागील 33 महिन्यात तब्बल 3,69,664 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। त्यात 21% म्हणजे 70,000हून अधिक तक्रारी या अनधिकृत बांधकामांच्या आहेत। यातील सर्वाधिक तक्रारी या कुर्ला, गोवंडी आणि चेंबूर भागातून करण्यात आल्या आहेत। याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती मागवली होती। यातून अनधिकृत बांधकामांची डोकेदुखी उघड झाली। एखादे आईवडील जर महाविद्यालयाची फी भरू शकतात तर मुलींनी ती फी सवलत का स्वीकारायची असा प्रश्न रुईया महाविद्यालयातील ऊर्जा भारतीय या विद्यार्थिनीला पडला आणि त्यातूनच त्यांनी गिवन अप गर्ल्स कन्सेशन्स असं सांगत थेट शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। सवलत त्यांनाच मिळायला पाहिजे ज्यांना गरज आहे आणि ज्यांना गरज नाही त्यांनी स्वतःहून सवलत नाकारली पाहिजे असं ऊर्जाचं मत आहे। मुंबईतील गाड्या दिवसेंदिवस वाढत जात असल्यानं ट्रॅफिक देखील वाढते आणि प्रदूषण सुद्धा। या दोन्ही प्रश्नांवर तोडगा म्हणून एक विशेष उपक्रम किसन गोपाळ यांनी हाती घेतलाय। वाहतुकीवरचा ताण कमी व्हावा म्हणून रोज ये-जा करणाऱ्यांना नाममात्र दरात सायकल भाड्याने देण्यात येते। घाटकोपर मेट्रो स्टेशन ते गोळीबार रोड या मार्गावर हा उपक्रम सुरू झालाय। त्याला सुद्धा आता चांगला प्रतिसाद मिळतोय।